महत्वाची बातमी नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये गॅस सिलेंडरसाठी लोकांनी गर्दी केलेली आहे। कोराडीमधल्या एचपीच्या गॅस गोडाऊन बाहेर सकाळपासूनच लोकांनी रीग लावलेली आहे। तर पहाटेपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी उभे आहेत। ऑनलाईन नंबर लागत नाही, त्यामुळे ग्राहक आता त्रासलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आपण पाहतोय गेल्या साधारणतः 2 आठवड्यांपासून सुरू असलेली ही समस्या अद्यापही कायम आहे आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रांग या ठिकाणी सिलेंडरसाठी लावलेली आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच दिवसाची सुरुवात होते आहे। 7:15 वाजलेले आहे सकाळचे आणि 100 पेक्षा जास्त लोक गॅस सिलेंडरसाठी या ठिकाणी रांगेत लागून आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर शहरासोबत ग्रामीण भागातही लोकांना गॅसचं सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एचपीच्या जिथे रांग लागलेली आहे एचपीच्या गोडाऊन बाहेर, त्या ठिकाणी नो स्टॉकचा बोर्ड लागलेला आहे। याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत नवीन सिलेंडर गाडी येणार नाही, सिलेंडरची या ठिकाणी स्टॉक येणार नाही, तोपर्यंत यांना वितरण होणार नाही। आणि ही सकाळी पहाटे 5:30 वाजता सुरू झालेली रांग आहे सिलेंडरसाठी आणि जसजशी 10 वाजेपर्यंत किमान 500 लोक या ठिकाणी असेल आणि गेले जवळपास 8 दिवस झाले अशीच परिस्थिती या भागामध्ये पाहायला मिळते। नागपूर लगत असलेला